सो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. माझा आवाज बसलेला आहे म्हणून थोडं समजून घ्या. सो आम्ही आज आलेलो आहे हॉलमध्ये. हा आहे लग्नाचा हॉल. माझा आवाज बसला नाही तर बोला बोल ना. हॉलमध्ये आलोय ना आपण. रात्री काही वेगळं असणार आहे. हा लड्डू हा लग्नाचा ग्लो आहे आणि माझा आवाज खूप जास्ती बसलेला आहे. सो आता माझी मेहंदीसुद्धा इतकी छान रंगलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि हातावर मी अशी मागून काढलेली आहे आणि समोरूनही आहे. चला आता मी सामान काढायला आलेली आहे आणि थोडं डेकोरेशन करायचं आहे, तर डेकोरेशन करते आणि परत घरी जाऊन येणार आहे. सो कंटिन्यू माझ्या वेडिंग ब्लॉग बघत राहा. चला. सो मला लॉन आवडलेला नव्हता, बट प्रत्यक्षात मी जेव्हा गेली तेव्हा खरंच लॉन इतका छान होता. आफ्टर बिफोरमध्ये तुम्हाला समजणारच आहे. रात्रीचा व्हिडिओसुद्धा मी काढलेला आहे. सो कंटिन्यू माझा ब्लॉग बघा, म्हणजे तुम्हाला समजेलच की आमच्या घरचं लग्न आणि आमच्या घरची वेडिंग सिरीज कशी होती. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तिथे गेल्यानंतर छान अशा प्रकारे रांगोळी वगैरे काढून घेतली, कारण ऑलरेडी आम्ही फूल वगैरे घेऊन गेलेलो होतो आणि बराच वेळ होता, कारण 6:30 वाजता रात्री लग्न लागणार होतं आणि आम्ही 3 वाजता गेलेलो होतो. आणि आमची तयारी करणारी पार्लरवाली पण यायची होती, म्हणून अशा प्रकारे रांगोळी काढली. रांगोळी कशी झाली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो फायनली रांगोळी वगैरे काढून झाली आणि आता वेळ आली होती मला रेडी व्हायची. माझ्या आधीच ब्राईड ऑलरेडी रेडी झालेली होती आणि आता माझं फायनल लुक बघायला तुम्हाला माझा ब्लॉग कंटिन्यू बघावं लागेल. आता नवरीने हॉलमध्येच येऊन डान्सची प्रॅक्टिस केलेली होती आणि नवरीची एंट्री बघायला पण विसरू नका. बरेचशा लोकांनी नवरीची एंट्री बघितलेली नव्हती. सो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नवरीचा डान्ससुद्धा करणार आहे. सो कंटिन्यू माझा ब्लॉग बघा आणि ब्लॉगला लाईक करायला विसरू नका. मागे लाईट काही समोर पहा, काही समोर बघ.
नवरीची एंट्री कशी वाटली नक्कीच 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 कमेंट बॉक्समध्ये सांगा. फायनली मंगलाष्टके लागलं आणि जसं ते गाणं लागलं तसं माझी बहीण खूप जास्त रडायला लागलेली ती, कारण तिची लग्नाची एक्साइटमेंट तर खूप होती आणि तिला भीतीसुद्धा खूप वाटत होती. हे तिच्या चेहऱ्यावरून तुम्हाला समजणारच आहे. सो हे घरातलं फर्स्ट लग्न होतं जे इतकं छान पार पडलेलं होतं आणि रात्रीचे 2 वाजेपर्यंत आमचं लग्न चाललेलं होतं. हे तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये कळणारच आहे. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. श्रीमन्महागणाधिपतये नमः. गणपतीला नमस्कार करा. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी कुंभजलेऽस्मिन् सन्निधिं कुरु. वरुण माझी सासूबाई, शुभम, माझे सासरे हे सगळे फर्स्ट टाईम इकडलं लग्न बघत होतं आणि त्यांना हे सगळं खूप जास्त आवडलेलं होतं. त्यांनी स्वतःहून सांगितलं आणि तुम्हालासुद्धा नागपूर किंवा विदर्भाचे लग्न आवडते का नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. लग्न इतकं छान पार पाडलेलं होतं आणि शेवटी नवरीसोबत कलोरी म्हणून मला तिच्या घरीसुद्धा जायचं होतं. चला या जवळ या. मैं आया तुझको पैसे द्या पैसे 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 द्या पैसे. मी कधी घेतले का पैसे? हे पूजा करायसाठी पैसे हा मनातून लागू द्या. नको नको रोज लागू दिलं ना, कधी मागितले का? पैसे द्या पैसे 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 पैसे. ही तुझी भाषिंग खाली आली. सो जसं लग्न लागलं, जसं मंगलाष्टके झालं, नवरी नवरदेव रूममध्ये येऊन पाया पडतात. तर आमच्या घरी एक प्रथा आहे, नवरीची बहीण किंवा कुठली आजी वगैरे त्यांच्याकडून पैसे घेतात. ती प्रथा पण पूर्ण झाली. आता हे जे डेकोरेशन बघता हे रात्रीचं होतं. आधीचं मी तुम्हाला दाखवलेलं होतं. रात्री इतकं छान व्ह्यू दिसत होतं ना हॉलमधून, ते तुम्ही बघू शकता. संध्याकाळी आम्ही मस्त अशा प्रकारे फॅमिली फोटो काढली, कारण खूप लेट झालेलं होतं आणि खूप कमी वेळानंतर आम्हाला वेळ भेटलेला होता फोटोशूट करायला. फोटोग्राफर पण सेपरेटली ठेवलेले होते. सगळ्यांचे पर्सनल फोटोसुद्धा काढलेले होते. आता जेव्हा पण फोटो येईन तेव्हा मी यूट्यूबला किंवा इन्स्टाला पोस्ट करेल, तर बघायला विसरू नका. सात्विकचा पण खूप छान फोटोशूट झालेला होता आणि माझ्या आईबाबांचा सुद्धा फोटोशूट खूप छान झालेला होता. माझी फ्रेंड म्हणजे मामाची मुलगी चिवासुद्धा आली होती. ती आल्यामुळे मला खूप जास्ती सपोर्ट झालेला होता. सगळ्यां अंकिता, व्हॉट इज दिस बिहेवियर? श्रेष्ठ थांबू का? 12 वाजले, एकादशी वाले. हाय भाई हमारे दादी को आइसक्रीम ला के दो. बस ना, कुठे चालले तू? ही आली ब्लॉगर. ब्लॉगर आले. मेकअप आर्टिस्ट आहे हे. नागपूरवर आल्या, पुणेवर मी मेकअप आर्टिस्ट नाही आहे. कोण आहे तू? बट मी आरतीची फ्रेंड आहे. यू कॅन डू अँड यू कॅन ट्राय. ऍब्सोल्युटली आय कॅन डू बट आय इसे पाहिजे थोडा. बट आय सजेस्ट यू शुड स्टार्ट. नो टाइम टू. I can understand you don't have enough time. जेवण आधी करून लगेच सप्तपदी करून घेतली, कारण दुसऱ्या दिवशी एकादशी होती.
भूमिगुं सर्वतस्प्रत्वात् हे नारायण म्हणा, हे नारायण देवता मम तुम्ही नाही म्हणायचं, मम कन्या दशदोष विवर्जिते त्वाम अर्धांग फोडायचं अग्नी असं कुशल पाय ठेवलं डावा तरी चालतं. मग काय विषय कुळाचे व माझ्या कुळाचे स्वच्छ दृढ झाले तेव्हा तू मला व माझ्या कुळाला अन्न पुरविणारी माझी अन्नपूर्णा हो. आता काय करायचं, हा अंगठा जो आहे हा जोरात असं मारायचा, झटका असा हो हो. आता नाही धक्का देऊन दे. आई माझी सासूबाई म्हणते आता 3 वर्ष ठेवलं, आता आपल्या मम्मीकडे चालले जा. लगेच ना आता नवीन म्हणते. मग मी राहू का आईकडे? ठीक आहे. घरातली शेवटची मुलगी कधी इतक्या लवकर मोठी झाली आणि खरंच तिची जाण्याची वेळ आलेली होती आणि सगळ्यांच्या डोळ्यात इतकं पाणी होतं. सगळे खूप जास्त रडलेले होते. शुभमसुद्धा कधी न रडणारा मन मोकळेपणा करून तिच्याजवळ रडलेला होता आणि हे बघून मी खूप जास्त आश्चर्यचकित झालेली होती. कारण माझी बहीण एवढी हळवी आणि इतक्या लवकर मोठी झाली हे कधीच मला समजलेलं नाही. शेवटी मी तिची छान अशा प्रकारे ओटी भरली, कारण मी मोठी होती आणि मला हा मान भेटलेला होता तिच्या अशा प्रकारे ओटी भरून तिला जाण्याचा निरोप द्यायचा होता आणि सोबत तिच्यासोबत मला पण जायचं होतं. ती बोलली म्हणून सो अशा प्रकारे आमच्या घरचं शेवटचं लग्न संपन्न झालं. 2 ते 2:30 वाजता आम्ही घरी पोहोचलो. घरी जाऊन फ्रेश वगैरे झालं. सो उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका. लग्नाची सिरीज अजून संपलेली नाही आहे. उद्या पण लग्नाची सिरीज पोस्ट होणार आहे. सो भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.